मीटर रीडिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निदर्शने। स्मार्ट मीटर लावले तर मीटर रीडिंग कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी। राज्य सरकारने वीज ग्राहक व व्यावसायिकांना रिचार्ज वीज मीटर लावण्यास सुरुवात केली असल्याने मीटर रीडिंग कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे। गेल्या 20 वर्षांपासून हे कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेत असतात। त्या बदल्यात त्यांना नाममात्र शुल्क मिळते, त्यावर त्यांची उपजीविका चालते आहे। आता शासनाने निर्णय घेत रिचार्ज स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात केल्याने हे कर्मचारी बेरोजगार होत असल्याने रिचार्ज स्मार्ट मीटर लावू नका, त्या मीटरला बंदी करा ही मागणी घेऊन बुलढाणा वीज वितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयासमोर असंख्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत। जर स्मार्ट मीटर लावणे बंद केले नाही तर 1 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। मी जळगावच्या डिव्हिजनमधून आलेलो आहे। आम्ही सर्व 10 ते 15 वर्षापासून आम्ही काम करत आहे मीटर रीडिंगचा। पण या स्मार्ट मीटरमुळे आमचा रोजगार जाणार आहे। आमचं घर वगैरे सर्व या स्मार्ट मीटरच्या पेमेंटवर मीटरवर चालतात, जे आम्ही रीडिंग घेतो त्यावर। पण आज आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे। पण आम्हाला रोजगार कुठून देणार? आमचं घर कसं चालणार? आम्ही म्हणजे या सरकारला निवडून आणलेलं होतं आमचं रोजगार वाढवण्यासाठी, म्हणजे आमचं रोजगार आहे सध्या ते रोजगारसुद्धा चाललेलं आहे। आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 हजार पूर्ण कामगार आहे। पण आमच्या कामगाराचं मग स्मार्ट मीटर लावल्यानंतर रोजगाराचं काय? 40 ते 45 हजार हे बेरोजगार होणार आहे। तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावं, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून अनशन करून पूर्ण काम बंद करणार आहे। ओके।